हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप तुम्ही पुढे असेच राहाल ही स्वामीचरणी प्रार्थना। सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सोपी आणि कमी वेळेत होणारी अशी रेसिपी, मटर बटाट्याची भाजी। ही रेसिपी चविष्ट आणि सोप्या पद्धतीत कशी करायची ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग स्टार्ट करूया। सर्वात प्रथम मी बाजारातून हिरवे वाटाणे आणलेले आहेत आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर हिरवे वाटाणे मी आता एका भांड्यामध्ये घेतलेले आहे आणि थोडंसं तेल घालून आपण परतवून घेऊया। आपण ही प्रक्रिया ह्यासाठी करत आहोत कारण नंतर भाजी करताना वाटाणे भाजीमध्ये कच्चे राहणार नाहीत। अशा प्रकारे आपल्याला वाटाणे परतवून घ्यायचे आहेत। गॅसची मीडियम फ्लेम ठेवून आपल्याला हे वाटाणे परतवून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनिटं आपल्याला वाटाणे झाकून ठेवायचे आहेत। 2 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचं आहे की वाटाणे शिजलेत की नाही। बघा, अशा प्रकारे वाटाणे एकदम प्रॉपर शिजलेले आहेत। आता वाटाणे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। भाजी करण्यासाठी सर्वात प्रथम इथे मी कढीपत्त्याच्या 8 ते 10 पाकळ्या घेतलेल्या आहेत। बारीक चिरलेला टोमॅटो इथे घेतलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे मीडियम साईजचे। आता आपण भाजी करायला घेऊया। गॅसवरती मी इथे एक छोटा टोप ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 1.5 चम्मच मी तेल गरम झालं त्यात आपण जिरा आणि राई टाकूया आणि कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर टाकूया। थोडीशी कोथिंबीर मी शेवटला गार्निशिंगला ठेवलेली आहे आणि कांदा टाकूया। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचा आहे। अद्रक लसूणची पेस्ट घालूया। एक चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच घाटी मसाला, ऑप्शनल आहे, नसेल तरी पण चालेल। मिक्स करून घ्यायचं आहे। आता बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। मिक्स करून घ्या व्यवस्थित। टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी 2 मिनिटं झाकून ठेवूया। 2 मिनिट टोमॅटो झाकून ठेवल्यानंतर बघा, आता टोमॅटो एकदम सॉफ्ट चांगला झालेला आहे। आता त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकूया। मिक्स करून घ्या व्यवस्थित। आता त्यात उकडलेले बटाटे आणि वाटाणे घालूया आणि सर्व भाजी आता मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपली इथे वाटाणा बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे। सो फ्रेंड्स, अगदी सोप्या आणि कमी वेळेत केलेली वाटाणा बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, कारण आम्ही रोज असे नवीन ब्लॉग्स, रेसिपी आणि फॅशनचे व्हिडिओज घेऊन येत असतो। त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली मिळेल। थँक्यू।